तर सध्या आपण ही नाशिक मधली दृश्य पाहतोय। नाशिक मध्ये एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणाच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाने हा मोर्चा काढलेला आहे। मोठ्या संख्येने सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत। हातामध्ये त्यांच्या फलक सुद्धा आहेत आणि जोरदार घोषणा दिल्या जात आहेत। तर नाशिकमध्ये ही दृश्य नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाने मोर्चा काढलेला आहे। बहुराष्ट्रीय कंपनी ते कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा आहे आणि या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला सुद्धा सहभागी झालेल्या आहेत। हो दादा ऐका ना, त्यांना सांगा की पुढे नका जाऊ, मोर्चाच्याच मागे मागे। तर नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आलेल्या होत्या आणि त्यामध्येच एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये महिलांचं लैंगिक शोषण झालेलं होतं आणि त्याचबरोबर तिथे धर्मांतर झाल्याची सुद्धा माहिती समोर आली होती। त्या संदर्भातले आरोप केले जात होते आणि या सगळ्याच्या माध्यमातून सध्या कारवाई केली जाते आणि त्यामध्येच आता सकल हिंदू समाजाने आक्रमक पवित्रा घेऊन रस्त्यावर त्यांनी आंदोलन आणि मोर्चा सुरू केलेला आहे। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सागर, मोठ्या प्रमाणात सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते यामध्ये रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्याचबरोबर महिलांचा सुद्धा मोठा सहभाग पाहायला मिळतोय। नाशिकमध्ये घडलेल्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये ज्या 8 मुलींवरती लैंगिक अत्याचार आणि बलात्काराच्या घटना घडलेल्या होत्या, यात आता हिंदू समाजाचा जो मोर्चा जो आहे तो आता होताना पाहायला मिळतो। या सगळ्याचा निषेध करत हा मोर्चा सध्या नाशिकच्या इंदिरानगर वरून हा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा बाईक जी रॅली आहे ही जाताना आपल्याला पाहायला मिळते। विशेष बाब म्हणजे या रॅलीमध्ये संपूर्ण ही जी रॅली आहे ही सगळी महिलांची रॅली आहे। महिलांची बाईक रॅली सध्या आता इंदिरानगर वरून आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचणार आहे। खरं तर हा सगळा जो प्रकार आहे हा निंदनीय आहे आणि हिंदू मुलींचं रक्षण हे सरकार शासनाच्या माध्यमातून झालं पाहिजे आणि ज्या ज्या नराधावांनी या महिलांवरती लैंगिक अत्याचार केले असेल, छेड काढली असेल, या सगळ्यांवरती कठोर कारवाई करत संपूर्ण देशभरामध्ये कॉर्पोरेट पद्धतीने कॉर्पोरेट लाईफमध्ये अशा पद्धतीने जर घटना घडत असेल तर त्याची थेट चौकशी व्हायला हवी अशी जी मागणी आहे ती सकल हिंदू समाजाची आता होताना पाहायला मिळत आहे। त्यात आता बघितलं दृश्यांमध्ये तर स्वतः आमदार देवेंद्र फडणवीस या सगळ्या रॅलीचं जे आहे ते नेतृत्व करताना पाहायला मिळत आहेत। एका बाजूला पुरुषांची लाईन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे, तर मध्यस्थीमध्ये जर बघितलं तर ही संपूर्ण रॅलीमध्ये महिलांचा मोठा सहभाग पाहायला मिळतोय। हिंदू मुलींवरती ज्या पद्धतीने अत्याचार केला जातो, कॉर्पोरेटमध्ये काम करताना हिंदू मुलींवरती ज्या पद्धतीने अत्याचार केला जातो याचा निषेध केला जात आहे, घोषणाबाजी केली जात आहे आणि या रॅलीतून संपूर्ण हिंदू मुली ज्या आहेत त्या सुरक्षित राहाव्या आणि त्याचबरोबर या सगळ्या हिंदू मुलींवरती संरक्षण मिळावं, कॉर्पोरेटमध्ये काम करत असताना संरक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीची जी मागणी जी आहे ती सध्या याच्यातून करताना पाहायला मिळते। सध्या हा बड़ा मोठा बाईक रॅली जी महिलांची बाईक रॅली आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत। वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या आणि कॉर्पोरेटमध्ये हिंदू मुलींचं संरक्षण अशा पद्धतीची जी मागणी आहे ती होताना पाहायला मिळत आहेत। या सगळ्या महिलांनी गळ्यामध्ये भगवे माळ घालताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, बाहून घालताना पाहायला मिळत आहेत, हातामध्ये बॅनर घेताना पाहायला मिळते आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या माहिती जी आहे त्या पाहायला मिळत आहे। सध्या ही जी रॅली आहे ही नाशिकच्या इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकच्या इथून ही जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तब्बल 3 ते 4 किलोमीटरची ही बाईक रॅली ही महिलांची बाईक रॅली जाते। यानंतर तर जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतः निवेदन देऊन सगळ्यांची जी मागणी आहे ती शासनापर्यंत पोहोचवणार आहे। मात्र दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर विरोधकांकडून देखील याबद्दल टीका करताना पाहायला मिळत आहे। पक्षाची भाजपचा सत्ता त्यांची आणि मोर्चा तेच काढतात अशा पद्धतीचे देखील विरोधकांकडून टीका जी आहे ती मोर्चा करताना पाहायला मिळत आहेत। पण प्रत्यक्षात हिंदू मुलींवरती होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करत आज सध्या ही बाईक रॅली नाशिकच्या इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक वरून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाताना आपल्याला पाहायला मिळते। या शेकडो महिला ज्या आहेत या सहभागी होताना पाहायला मिळत आहेत।
अगदी सागर, इथे मोठ्या प्रमाणात आपल्याला महिला दिसत आहेत जसं तुम्ही सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे भगवे ध्वज घेऊन अनेक जण इथे उपस्थित आहेत. हातामध्ये तिरंगा सुद्धा त्यांच्या आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा विराट मोर्चा सकल हिंदू संघटनाने एकत्रितरित्या नाशिकमध्ये काढलेला आहे. नाशिकमध्ये एका नामांकित बहुराष्ट्रीय IT कंपनीमध्ये महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि बळजबरीनं धर्मांतर करण्याचा गंभीर प्रकार उघडकीला आलेला आहे आणि याच प्रकरणात जवळपास 9 FIR सुद्धा दाखल झालेले आहेत. 6 जणांना अटक झालेली आहे आणि या सगळ्याचा निषेध करण्यासाठी जो जबरदस्तीनं जे धर्मांतर करण्यात आलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजानं हा मोठा मोर्चा काढलेला आहे. सागर, आपण पाहतोय मोठ्या संख्येनं हा समाज, हे कार्यकर्ते एकत्रितपणे या संघटना इथे एकवटलेले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढला जाणार आहे. निवेदनामध्ये आणखी कोणत्या महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख आहे? काय 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 डायरेक्ट सुरू 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 ओके ओके हा 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 चला मागे घ्यायला सांगा हो ताई, मागे या. तर नाशिकच्या मोर्चाची ही थेट दृश्य झी24 तासवर आपण पाहतोय. एका बहुराष्ट्रीय IT कंपनीमध्ये महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणामध्ये मोठी खळबळ माजलेली होती आणि या प्रकरणात 6 जणांना अटक केलेली आहे. तसंच ज्या पद्धतीने धर्मांतर करण्यात आलेलं होतं त्याचा निषेध म्हणून, जे लैंगिक शोषण झालेलं होतं त्याचा निषेध म्हणून सकल हिंदू संघटनाने एकत्रितरित्या हा मोर्चा काढलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेते मंडळींमधून सुद्धा या संदर्भात संतप्त प्रतिक्रिया समोर आलेली होती आणि त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास केला जातोय. यामागे कुठलं रॅकेट आहे का याचाही शोध घेतला जातोय आणि त्यामुळे तिथल्या कर्मचाऱ्यांची असेल, तिथल्या पदाधिकाऱ्यांची असेल, अगदी HRची सुद्धा चौकशी तपास यंत्रणा करतायत. पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. या हा जो मोर्चा जो आहे तो सध्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. ही बाईक रॅली जी आहे ती सध्या पुढे प्रस्थान करताना पाहायला मिळते. यात ज्या महिला आहेत, ज्या कॉर्पोरेटमध्ये काम करतात, त्यांना कशा पद्धतीने अत्याचार केला जातो, वरती कशा पद्धतीने यांना छळलं जातं, अशा पद्धतीची जी मागणी यावेळेस याचा निषेध करताना आपल्याला या सगळ्या महिला वर्गीय बाईक रॅलीमध्ये करताना पाहायला मिळत आहेत. इकडे जर या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की ही भली मोठी जी बाईक रॅली आहे ती होता आपल्याला नाशिकच्या इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकवरून मार्गस्थ होताना पाहायला मिळते. ज्यावेळी हा सगळा प्रकार घडलेला होता त्यावेळेस 6 आरोपींना यामध्ये घेण्यात आलेलं होतं. यात 2 महिलांचा समावेश होता. ज्या HR होत्या त्यांना देखील अटक करण्यात आलेला आहे आणि नीता खान, ज्या या प्रकरणाची मुख्य सूत्रधार म्हणून ओळख आहे, ती सध्या फरार आहे आणि तिला देखील अटक करण्याची जी मागणी आहे ती करताना आपल्याला मिळते. या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की या जे कार्यकर्ते जे आहेत हे सध्या या बाईक रॅलीमध्ये सहभागी होताना पाहायला मिळत आहेत. यात आमदार देवयानी फरांदे असतील, या स्वतः या सगळ्यांचं नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर ही जी रॅली आहे ती सध्या आता नाशिकच्या इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकवरून पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळते. यात महिलांचा जो मोठा सहभाग आहे तो होताना पाहायला मिळतोय. तर या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो सगळ्यांनी भगवे फेटे जे आहेत ते देखील घातल्याचं पाहायला मिळतंय. काही महिला देखील आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूयात. खरं तर या सगळ्या प्रकारामध्ये तुम्ही कसं बघतायत, कारण अनेक कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या मुलींवरती अशा पद्धतीच्या अत्याचार होताना आपल्याला पाहायला मिळतं. हे बघा, हा मोर्चा तुम्ही बघत असाल, हा मोर्चा हा सगळेजण घरातनं बाहेर पडून आलेले आहे. कारण मेजॉरिटी आपले जे हिंदू मुलं मुली आणि हिंदू कुटुंब आहे त्यांच्या सुरक्षिततेसाठी आपण हा मोर्चा आयोजित केलेला आहे. या मोर्चाच्या थ्रू आपल्याला एकच